मी दत्ता खर्चे. आज आपण हा रस्ता संकेत विहार या साईडला रेल्वे पुलाखालून जातो येतो आणि हा असाच भोसले विलेजकडे जाणार हा रस्ता आहे. ह्या रस्त्यावरून विद्यार्थी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात ये जा करत असतो. हा रस्ता प्रामुख्याने मुख्यच रस्ता आहे. हा संकेत विहार परिसरात काळेपडळ किंवा त्या साईडला हांडेवाडीला जाणारा हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरून दररोज 10,000 प्लस नागरिक ह्या रस्त्याने ये जा करत असतात. परंतु हा रस्ता अक्षरशः कचरा डेपो केलेला आहे. फुरसुंगी हडपसर परिसरातल्या अनेक सोसायट्यांमधून मोठ्या मोठ्या सोसायट्या त्या सोसायट्यांमधून कचरा ट्रॅक्टरच्या माध्यमातून टेम्पोच्या माध्यमातून या परिसरात आणून टाकला जातो. अनेक वेळा आम्ही या ठिकाणी त्यांना समज दिली, परंतु प्रशासनालाही बऱ्याच वेळा सांगितलं की बाबांनो या परिसरामध्ये कचरा डेपो एकतर हा परिसर आमचा कचरा डेपोच आहे, परंतु हा बाहेरच्या भागातनं येऊन कचरा ह्या भागात टाकायचा आणि या भागात रडारोडा करायचा, या भागातल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण करायचा. ह्याला प्रशासनच तेवढं कारणीभूत आहे. कारण प्रशासनाला अनेक वेळा आम्ही सांगितलेलं आहे, फुरसुंगी प्रशासनालाही अनेक वेळा सांगितलेलं आहे. फुरसुंगीच्या प्रशासनामध्ये आम्ही बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की बाबा या परिसरामध्ये आपण कोम्बिंग ऑपरेशन करा, या परिसरात जी काय कचरा टाकणारी लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करा, त्या वाहनांवर कारवाई करा. परंतु फुरसुंगी प्रशासन आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीच आहे. कारण बरेच दिवस झालं अनेक वर्षापासून या भागात कचरा टाकला जातो आणि अशा पद्धतीत पेटावला जातो. हे पेटावलेल्या कचऱ्याचं प्रदूषण या परिसरात जवळच इथं सिद्धिरो हाऊस आहे, ह्या साईडला संकेत विहार आहे, पॉवर हाऊस या साईडला आहे. या परिसरातल्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर स्वरूपात झालेला आहे. याला प्रशासन पूर्णपणे जबाबदार आहे. फुरसुंगी प्रशासनाने या कचऱ्याचा बंदोबस्त करावा आणि या ठिकाणी कचरा टाकणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करावी. हा व्हिडिओ आता आम्ही वारंवार सांगणार नाही, परंतु येत्या थोड्याच दिवसात फुरसुंगी नगर परिषद कार्यालयावर या भागातला कचरा आणून आम्ही नगर परिषदमध्ये भरणार, ह्यात काय मात्र शंका नाही. प्रशासनाने लवकर, आरोग्य विभागाने लवकरात लवकर याच्यावर निर्णय करावा, अन्यथा येणाऱ्या थोड्याच दिवसात आपल्याला या गोष्टीचा परिणाम भोगावा लागतील.